एकदम खुसखुशीत आणि चवीला भन्नाट लागणारे हे कुकीज तुम्ही घरी बनवाल ना, तर मुलं बाहेरचे बिस्किट वगैरे मागणारच नाही. कारण हे बिस्किटपेक्षाही टेस्टी लागतात खायला आणि कोकोनट बिस्किट आणि शंकरपाळी दोन्हीची टेस्ट आपल्याला या बिस्किटमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे हे खूपच चवदार होतात. तसेच आतून किती छान जाळीदार झालेले आहे, हे तुम्ही पाहू शकाल आणि फक्त जाळीदारच नाही, तर एकदम खुसखुशीत झालेले आहे बरं. त्यामुळे मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी काहीतरी बनवायचं असेल ना, तर हे कुकीज नक्की बनवून ठेवा. कारण हे महिनाभर अजिबात खराब होत नाही. तर लगेच आपण याची रेसिपी पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला, तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर हे कुकीज बनवण्यासाठी मी 2 वाटी मैदा घेते. मेजरमेंट घेण्यासाठी घरातील कुठलंही एखादं भांडं सेट करायचं आहे. मैदा मी चाळून घेतलेला आहे. तसेच आता यात आपल्याला 1 वाटी एकदम बारीकवाला रवा घालायचा आहे. रवा जर जाड असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्यायचा आहे आणि मग यात घालायचा आहे. तसेच आता आपले कुकीज एकदम टेस्टी आणि खुसखुशीत लागण्यासाठी यात अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप फक्त मी वितळवून घेतलेलं आहे. कडकडीत गरम वगैरे काहीही केलेलं नाही आहे. त्यानंतर यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे. कुकीज छान चवदार लागण्यासाठी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि आता ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहे. हे तूप आपल्याला रवा आणि मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पिठाची अशी मूठ वळते म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला यात पाऊण वाटी पिठी साखर घालायची आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून तीळ घालायचे आहे. यामुळे कुकीज दिसायलाही छान होतात आणि खायलाही छान लागतात. आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आणि आता आपल्याला पाणी घालून हे मळवून घ्यायचं आहे. शंकरपाळीसाठी आपण जसं पीठ मळतो ना, तसंच हे आपल्याला मळवून घ्यायचं आहे. घट्ट, जास्त पातळ मळायचं नाही आहे आणि अगदी थोडं-थोडं पाणी घालायचं आहे बरं. कारण आपण यात तूप घातलेलं असतं, त्यामुळे हे ओलसर असतं. तसेच पिठी साखर देखील घातलेली असल्यामुळे लगेच ते पाणी सोडते आणि मिश्रण पातळ होतं. त्यामुळे सुरुवातीलाच जास्त पाणी घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर गोळा आपल्याला मळवून घ्यायचा आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं होतं मी. त्यातलं तुम्ही पाहू शकाल पाऊण वाटी पाणी शिल्लक आहे. म्हणजे फक्त 1/4 वाटी पाणी लागलेलं आहे. पीठ आता आपलं एकदम व्यवस्थित मळून झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल. एकदम जास्त सैलसर नाही आहे आणि एकदम अशी दगडासारखी देखील नाही आहे. आता यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर हे पीठ आपलं कुकीज बनवण्यासाठी रेडी आहे. आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे. त्याला थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे आणि याची आता जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. आपण शंकरपाळीसाठी जसा थिकनेस ठेवतो ना पोळीचा, तशाच प्रकारे याची देखील पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे पोळीचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आणि आता कटरने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. माझ्याकडे हे फ्लावरचं कटर होतं, त्याने मी कट करून घेते. पण तुम्ही हार्ट शेपच्या आकाराचे हे बनवू शकता किंवा डायरेक्ट याला शंकरपाळ्याचा आकार देखील देऊ शकता किंवा तुम्हाला दुसरा कुठला आकार द्यायचा असेल, डायमंड शेप किंवा फिंगरचा आकार, तर त्या आकारात देखील तुम्ही हे कट करून घेऊ शकता. किती सुरेख फ्लावर्स दिसताय तुम्ही पाहू शकाल. आता ही एक्स्ट्राची कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे. किती सुरेख दिसतंय खरंच हे तुम्ही पाहू शकाल. आता हे कुकीज आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता अजून थोडेसे बनवून घेऊयात आपण आणि मग सगळे सोबतच तळून घेऊयात. आता पहिल्या पोळीतली कणिक घेतलेली आहे मी, त्यात अजून थोडीशी ॲड करते आणि आता याला थोडंसं सॉफ्ट करून घेते आणि आता याची देखील आपल्याला पहिल्यासारखीच पोळी बनवून घ्यायची आहे जाडसर. अशा प्रकारे आणि आता पुन्हा कटरने याला असं कट करून घ्यायचं आहे. हे कुकीज दिसायला खूप छान दिसतात बरं आणि खायला एकदम खस्ता होतात. तुम्ही जर हे एकदा बनवाल ना, मला खात्री आहे पुन्हा पुन्हा बनवाल. साईडची कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे. थिकनेस तुम्ही पाहू शकाल आणि आता सगळे कुकीज मी बनवून घेतलेले आहे. आता हे तळायचे कसे हे आपण पाहूयात. तर सुरुवातीला तेल आपल्याला एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे, म्हणजे एकदम लो करायची आहे आणि सगळे कुकीज आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे. सगळे म्हणजे कढईत मावतील तेवढेच आणि त्यानंतर हे आता आपल्याला लो फ्लेमवरती थोडेसे तळू द्यायचे आहे एक साईड. याला हलकासा सोनेरी कलर आला, की आपल्याला याची साईड चेंज करायची आहे. आणि आता हे लो फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहे. अधूनमधून याच्या साईड चेंज करत राहायचं आहे. म्हणजे हे दोन्ही बाजूने एकसारखे तळले जातात.
कुकीज आता आपले व्यवस्थित तळलेले आहे आणि याला थोडासा डार्क सोनेरी कलर आलाय, तुम्ही पाहू शकाल. लगेच हे मी काढून घेते, कारण हे खाली काढून घेतल्याच्या नंतर देखील थोड्या वेळ यातली कुकिंग प्रोसेस चालूच असते आणि त्यामुळे याला अजून डार्क कलर येतो. त्यामुळे तेलात असताना डार्क करायचे नाही जास्त. आणि हे अजिबात तेलकट झालेले नाहीये, तुम्ही पाहू शकाल. एकदम ड्राय झालेले आहे आणि एकदम खस्ता झालेला आहे. आता दुसरी बॅच देखील मी तेलामध्ये सोडते. तेलाचं टेम्परेचर आपल्याला एकदम परफेक्ट ठेवायचं आहे बरं, कारण तेल जर जास्त गरम झालेलं असेल ना, तर हे कुकीज तेलात टाकलं की लगेच लाल होतात आणि मग हे आतून देखील व्यवस्थित तळले जात नाही. त्यामुळे हे क्रिस्पी देखील होत नाही. त्यामुळे हे एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे. कुकीज आपले व्यवस्थित तळलेले आहे, थोडेसे डार्क झालेले आहे. लगेच हे काढून घेते मी. लगेच किती कोरडे होतात हे तुम्ही पाहू शकाल. आता राहिलेले कुकीज देखील आपल्याला एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे. आता ही शेवटची बॅच होती आपली. सगळे कुकीज मी एकदम व्यवस्थित तळून घेतलेले आहे. याला रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल आणि हे किती खस्ता झाले हे तुम्हाला टेक्स्चरवरूनच समजेल. आतून किती छान जाळी पडली हे देखील तुम्ही पाहू शकाल आणि आतपर्यंत व्यवस्थित तळलेले आहे बरं. कारण हे आपण एकदम लो फ्लेमवरती व्यवस्थित तळून घेतलेले आहे. खरंच तुम्ही एकदा हे कुकीज बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला हे खूप म्हणजे खूप आवडतील आणि मुलांना बाहेरचे बिस्किट वगैरे देण्यापेक्षा हे खरंच घरच्या घरी बनवलेले कुकीज एकदम बेस्ट आहेत बरं. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.